सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे आयोजित एम ए भाग 1 सत्र 2 साठीच्या संपर्क सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र म्हणजे 19व्या शतकातल्या महाराष्ट्राची जडणघडण या विषयाचा संपर्क सत्र या आजच्या सत्रामध्ये आपण घेत आहोत. या विषयासंदर्भातलं मार्गदर्शन तुम्हाला या सत्रात करण्यात येईल. तर आपण सुरुवातीला या पेपरचा जो काही सिलेबस आहे तो आपण पाहूया आणि त्यानुसार त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत, चॅप्टर्स आहेत, त्याची चॅप्टर वाईज चर्चा जी आहे ती आपण आज करणार आहोत. त्यातलं पहिला जो पहिल्यांदा जे आपण बघणार आहोत सिलेबस मध्ये ते कोर्स आउटकमच्या बद्दल बघणार आहोत. कोर्स आउटकम मध्ये हा सिलेबस नेमका कशासाठी तयार केला आणि या सिलेबस मधून विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी माहीत होतील किंवा कशा संदर्भातल्या बाबी ज्या आहेत त्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना होईल याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आढळते. तर कोर्स आउटकम मध्ये आपण पाहतो की पहिल्यांदा दिले पहिलं कोर्स आउटकम आहे अंडरस्टँड द सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन इन अर्ली 19th सेंचुरी. म्हणजे 19व्या शतकाच्या आरंभी आता आपण हे सगळं महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणतोय तर ते महाराष्ट्र त्याच्यात आपण अर्थ म्हणजे ऑलरेडी आहे असं गृहीत धरून बोलायचं. अंडरस्टँड द सोशल अँड इकॉनॉमिक कंडिशन इन अर्ली 19th सेंचुरी महाराष्ट्र. आणि काय की अर्ली 19th सेंचुरी म्हणजे 19व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रामधली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशी होती त्याचा एक आढावा तुम्हाला त्याच्यातून घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला त्याचं ज्ञान होईल कशी होती हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे याच्यातला तो आहे एक्सप्लेन द कॉजेस अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस डन बाय द ब्रिटिश. म्हणजे ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासकीय बदल केले त्याची काय कारण होती आणि त्याचे उद्देश काय होते तर त्याचा एक आपल्याला त्याची एक समज आपल्याला या कोर्स शिकल्यानंतर येईल. त्यानंतर दुसरं आहे की क्रिटिकली अनालाइज द नेचर ऑफ सोशल रिफॉर्म. सामाजिक आपल्याला माहित आहे की 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा झाल्या. महाराष्ट्रातले 19वे शतक हे सामाजिक सुधारणांचं शतक म्हणलं जातं. त्याला काही लोकांनी रेनेसान्स पिरियड असं देखील म्हणतात, प्रबोधन युग असं देखील म्हटलेलं आहे. महाराष्ट्राचं प्रबोधन युग असं देखील 19व्या शतकाला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये आपण बघतो की ते जे सामाजिक सुधारणा ज्या झाल्या त्याचं स्वरूप जे आहे त्याचं एक तुम्हाला चिकित्सक रित्या त्याचा अभ्यास करता येईल या माध्यमातून. आणि चौथं जे आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टंट चेंजेस टेकिंग प्लेस इन इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या 19व्या शतकाच्या महाराष्ट्रातल्या जे आर्थिक जे काही बदल आहेत, एक्सप्लेन द इम्पॉर्टंट चेंजेस टेकिंग प्लेस इन इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही महत्वाचे बदल घडून आणले त्याचा एक तुम्हाला अभ्यास या कोर्सच्या माध्यमातून करायचा आहे. आपण आता कोर्स आउटकम समजून घेतल्यानंतर आपण कोर्स वाईज जे आहे ते आपण त्याची माहिती घेऊया प्रत्येक चॅप्टर वाईज. पहिला चॅप्टर सोशल इकॉनॉमिक कंडिशन इन अर्ली 19th सेंचुरी असं त्याचं नाव आहे. म्हणजे हे कशासाठी आहे हा चॅप्टर की तुम्ही आता ज्या आपल्या पेपरचं नाव आहे मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र. म्हणजे 19व्या शतकातल्या महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली. आता जडणघडण झाली याचा अर्थ काहीतरी खूप मोठे बदल होऊन नव्या गोष्टी निर्माण झाल्या, नवे बदल झाले. तर ते बदल जे आहेत ते कुठल्या पृष्ठभूमीवर झाले. नेमके हे बदल कारण 19व्या शतकात हे जसं मगाशी म्हणालो प्रबोधनाचं युग म्हणतो आपण त्याला म्हणजे समाज सुधारणेचं युग म्हणतो. तर हे समाज सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, हे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, त्याची एक काहीतरी पृष्ठभूमी आहे. त्या पृष्ठभूमीला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमी जी आहे त्या 19व्या शतकाची ती आपण या चॅप्टरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता अर्ली 19th सेंचुरी
म्हणजे अर्ली 19th सेंचुरीमध्ये आपल्याला बघायचं की कास्ट, अनटचेबिलिटी, स्लेव्हरी आणि पोझिशन ऑफ वुमेन. हा म्हणजे या 19व्या शतकाच्या आरंभी जाती व्यवस्था, त्याच्यानंतर अस्पृश्यता, त्याच्यानंतर स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरी आणि पोझिशन ऑफ वुमेन स्त्रियांचं स्थान. तर हे कसं होतं हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा त्यातला पॉईंट आहे तो ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, ट्रेड अँड कॉमर्स. म्हणजे ऍग्रिकल्चर म्हणजे शेती, इंडस्ट्री म्हणजे उद्योग, ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे व्यापार. तर हे 19व्या शतकाच्या आरंभी कशा पद्धतीचं होतं. आणि ती म्हणजे एज्युकेशन, शिक्षण व्यवस्था. म्हणजे आपण ही 19व्या शतकाच्या आरंभीची ही व्यवस्था बघतो याचा अर्थ आपल्याला माहित आहे की 1818 मध्ये महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सत्तेची अं, सुरुवात झाली, म्हणजे ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली आणि त्यानंतर ब्रिटिशांनी हे बदल घडवून आणायला सुरुवात केली. मग आपण या तीन ज्या गोष्टींचा त्या 3 चॅप्टर मध्ये ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास करतो 3 पॉइंट्स मध्ये, तर त्यामध्ये आपण आपल्याला असं लक्षात येते की हे जे बदल जे आहेत म्हणजे सेक्शन जे आहेत म्हणजे कास्ट असेल, अनटचेबिलिटी असेल, स्त्रियांनी पुरुषांनी, हे सगळे ब्रिटिश येण्याच्या आधी किंवा ब्रिटिशांनी सत्ता ताब्यात घेतली होती त्यावेळेस समाजाच्या स्थितीचं वर्णन करणारे मुद्दे आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची. आता कास्ट, जाती व्यवस्था म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वापार जी जाती व्यवस्था जी आहे ती विद्यमान होती. त्याच्यामध्ये आपण बघतोय की अं, त्याला आपण म्हणू वर्णाश्रम व्यवस्था होती. वर्णाश्रमामध्ये 4 वर्ण होते आणि हे जे वर्ण आहेत त्याच्या अंतर्गत अनेक जाती ज्या आहेत त्या समाविष्ट असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच पद्धतीने काय आहे की आपण असं बघतो की या 4 वर्णाच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांना अस्पृश्य म्हणून म्हणजे वागवलं जात असेल. त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा व्यवहार जो आहे तो टाळला जात असेल. हा तर ही अशी परिस्थिती त्यावेळी होती. आता जर कास्ट सिस्टीम मध्ये आपण बघतोय की जातीवर आधारित व्यवसाय होते. वडिलोपार्जित जे पारंपरिक पद्धतीने जे आपले वडील करायचे तोच व्यवसाय मुलांना जाती व्यवस्थेमध्ये करायला लागायचा. म्हणजे जन्माधारित जाती ठरलेल्या होत्या. त्यांचा व्यवसाय पण ठरलेला असायचा. त्याचबरोबर अस्पृश्यतेचं देखील तसंच. म्हणजे एखाद्या अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आला की त्याला अस्पृश्य म्हणूनच ट्रीट केले जायचे. त्याला कुठल्याही पद्धतीचं सामाजिक उत्थान जे आहे, त्याचा सामाजिक स्तर जो आहे त्याच्यामध्ये त्याचा प्रगती करण्याचा वाव नसायचा. जाती व्यवस्थेमध्ये शिक्षणाच्या संदर्भात देखील लोकांना मर्यादित असायचं. तर अशी ही जाती व्यवस्थेची चौकट जी आहे ती या 19व्या शतकाच्या आरंभी होती. आणि जसं आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलं म्हणजे इन्स्पिरेशन अंडर मराठामध्ये म्हणजे त्यावेळी पण जाती व्यवस्था वगैरे होती. पण नंतरच्या काळात पेशवाईमध्ये जाती व्यवस्थेचं अत्यंत स्तोम माजले. खूपच जास्त पण मोठ्या प्रमाणात जे हे म्हणतात त्याला म्हणता येईल की जाती व्यवस्थेची तीव्रता वाढली. अस्पृश्यतेच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी केल्या जायच्या त्या वाढल्या. म्हणजे तुम्हाला माहित आहे की अस्पृश्य समाजाच्या लोकांना गळ्यामध्ये मडकं अडकून ठेवावं लागेल की जेणेकरून त्यांना थुंकायचं असेल तर त्या मडक्यात थुंकावं लागत असते. तर अशा पद्धतीच्या ज्या जाचक अटी ज्या आहेत ते देखील पेशवाईमध्ये उदयाला आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच पद्धतीनं स्लेव्हरी म्हणजे गुलामगिरीची जी व्यवस्था होती महाराष्ट्रामध्ये घरातल्या कामासाठी किंवा शेतातल्या कामासाठी हे गुलामांची खरेदी विक्री केली जायची. तर ती व्यवस्था देखील या काळामध्ये अस्तित्वात होती. आणि स्त्रियांच्या स्थानाच्या संदर्भात तुम्ही जर चर्चा केली तर तुम्हाला लक्षात येईल की विधवांची स्थिती असेल, बालविवाहाची प्रथा असेल, विधवाच्या पुनर्विवाहाला बंदी असेल, सती प्रथा असेल, त्यानंतर हुंड्याची प्रथा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या 19व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रातल्या समाजामध्ये विद्यमान होत्या. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, स्त्रियांना संपत्तीचा अधिकार नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी होत्या. तर तर या पृष्ठभूमीवर ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर
ब्रिटिशांनी जे काही बदल महाराष्ट्राच्या समाजात घडून आले या त्यांच्या धोरणामुळे त्याचा अभ्यास आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे. तर ही एक अशी एक परिस्थिती जी आहे अत्यंत मागासलेल्या स्वरूपाचं आपल्या समाजाची परिस्थिती या काळामध्ये असल्याचं आपल्याला त्याच्यावरून दिसून येतं. आता ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या संदर्भातलं. शेती जी आहे ती अत्यंत पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची. म्हणजे काही थोडं विहिरी वगैरे असतील तर त्याच्या आधारावर बागायती शेती असायची. मात्र बऱ्याच प्रमाणात शेती ही कोरडवाहू स्वरूपाची असायची. पावसाच्या पाण्यावर चालणारी शेती या काळामध्ये होती. तर ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी काही गोष्टी ज्या आहेत या डेव्हलप करायला थोडंफार सुरुवात केली आणि खूप नंतरच्या काळात ते झालेलं आपल्याला दिसून येते. तर शेतीच्या ह्याच्यात काय होतं की शेतीतून मिळणारा शेतसारा हा राज्याच्या उत्पन्नाचा मुख्य आधार होता. त्यामुळं शेतसारा आणि शेतकऱ्याची परिस्थिती याचं एक बॅलन्स ठेवणं आवश्यक होतं. शेतसारा अतिरिक्त जास्त प्रमाणात वसूल केला गेला तर शेतकऱ्यावर खूप बोजा पडायचा करांचा आणि त्यामुळं मग त्याच्या दारिद्र्यामध्ये वाढ होत असेल. तर अशा काही समस्या या काळातल्या शेती व्यवस्थेमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्याकडे इंडस्ट्री आहे. आता इंडस्ट्री आपण ज्याला जे म्हणतो आपल्याकडे काय होतं जसं मगाशी तुम्हाला सांगितलं कास्ट सिस्टमचे हे जाती आधारित व्यवसाय होते. मग त्या हिशोबाने ते व्यवसाय म्हणजेच आपल्याकडची पारंपरिक पद्धतीची इंडस्ट्री होती म्हणजे उद्योग होते. हा म्हणजे असे वेगळे उद्योग जसं आपण आज कारखाने बघतो. कारखान्याच्या स्वरूपातले उद्योग वगैरे आपल्याकडे अस्तित्वात नव्हते त्या काळामध्ये. तर जे काही उद्योग असतील ते गावामध्ये असतील तर साधारणपणे गावच्या गरजा भागवण्यासाठीचे उद्योग असायचे. म्हणजे मग ते समजा कातड्याचा व्यवसाय असेल, म्हणजे कातड्यापासून चप्पल बनवणं किंवा वादी वगैरे बनवणे किंवा शेतीसाठी लागणारे जे काही दोरखंड वगैरे बनवणं असेल किंवा लाकडी अवजारं बनवणं, लोखंडी अवजारं बनवणं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंडस्ट्रीमध्ये गावच्या पातळीवर होत्या. आणि शहराच्या लेवलला तुम्ही बघितलं इंडस्ट्री म्हणजे काय तर साधारणपणे काय म्हणतात त्याला लक्झरी गुड्स म्हणतात त्याला म्हणजे ज्याला ऐषारामासाठी आवश्यक असलेल्या ज्या वस्तू असतात ना तर त्याचं उत्पादन म्हणजे शहरातल्या वेगळ्या गोष्टी म्हणजे गावात जसे पद्धतीचे उद्योग आहेत ते शहरात पण आहेत. तर शहरामध्ये आधीच काय आहे तर जे काही ऐषारामाच्या वस्तू बनवून असेल ते त्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतील. म्हणजे समजा गावामध्ये तुम्हाला मातीची भांडी बनवणारी लोक त्या काळामध्ये जास्त दिसतील. पण शहरामध्ये तुम्हाला मग पितळेची, तांब्याची भांडी बनवणारे अशी लोक जास्त आढळतात. म्हणजे थोडं वरच्या दर्जाचे पण ऐषारामासाठी जे आवश्यक वस्तू आहेत त्या बनवण्याचं काम जे आहे उद्योग जो आहे तो शहरामध्ये असायचा. ट्रेड अँड कॉमर्सच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं महाराष्ट्राचं जे भौगोलिक स्थान आहे त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला की तुमच्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला जी समुद्र किनारपट्टी आहे तर तिथं खूप काय म्हणतात त्याला मोठ्या संख्येने बंदरे आहेत पोर्ट्स आहेत म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याला बंदरं आहेत आणि या बंदरांवर प्राचीन काळापासून अरब व्यापारी असतील किंवा नंतरच्या काळामध्ये युरोपियन व्यापारी आहेत हे या बंदरावर व्यापारासाठी प्राचीन काळापासून अगदी येतात. युरोपियन नंतरच्या काळात या लागले म्हणजे साधारण 14व्या शतकापासून 15व्या शतकापासून तर हे जे प्रोसेस होती व्यापाराची जी काही प्रोसेस होती ती या पश्चिम किनाऱ्यावरच्या बंदरांच्या माध्यमातून काय व्हायचं तो माल त्यांच्याकडे यायचा किंवा भारतातला माल जो आहे परदेशात जाणार तो या बंदरावरून पुढं जायचा आणि या बंदरांना मुख्य भूमिशी म्हणजे कोकणमध्ये कोकणची पट्टी अरुंद किनारपट्टी त्याच्यानंतर जो सह्याद्रीचा डोंगर आहे त्याला घाटमाथा म्हणतात तो घाटमाथा आणि मग नंतर हे दख्खनचं पठार मग दख्खनच्या पठारातून हा जो सगळा बाहेर पाठवायचा माल आहे तो बंदरावर जात असेल त्या ह्याच्यातून सह्याद्रीच्या डोंगर रांगातून जे वाटा होत्या त्या वाटातून ते जात असे माल आणि तिकडेच बंदरावर येणारा माल देखील त्याच रस्त्यानं घाटमार्गे दख्खनच्या पठारावर येत असे तर असा व्यापारी मार्ग जे आहे तो महाराष्ट्रात सुरू होता आणि मग काय असायचं की देश देश म्हणजे पठारावरचा जो
उत्पन्न व्हायचं ते कोकणामध्ये जायचं आणि कोकणामधल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे समजा नारळ, सुपारी त्याच्यानंतर आपण बघतो की मसाल्याचे काही पदार्थ असतील तर ते सगळे कोकणच्या भागातून महाराष्ट्रामध्ये म्हणजे देश म्हणजे लक्षात येईल तुम्हाला तो पठारी प्रदेश आहे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वताला लागून असलेला जो पठारी प्रदेश आहे त्याला देश असं म्हटलं जायचं आणि जो सह्याद्री पर्वताचा जो भाग आहे त्याला घाट असं म्हटलं जायचं आणि जो त्या घाटाच्या पश्चिमेला प्रदेश आहे त्याला कोकण असं म्हटलं जायचं. तर ही गोष्ट तुम्ही ज्यावेळी मराठी इतिहासाचा अभ्यास करता त्यावेळी ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर ह्या प्रदेशामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये कोकणातून सुपारी, नारळ ते नारळाच्या हे जे काठ्या असतो की नाही, त्याच्यापासून तयार झालेला दोरखंड अशा गोष्टी या पठारावर यायच्या. आणि इकडचे काही जे काही वस्तू असतील, धान्य वगैरे असेल, तर या गोष्टी इथे त्या भागात जायच्या. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे भौगोलिक स्थान आहे ते दक्षिण भारत आणि उत्तर भारत याच्यामध्ये बरोबर येतं. तर दक्षिणेकडे म्हणजे उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे येणारा जो काही व्यापार आहे तो महाराष्ट्राच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्रातून त्या व्यापारी मार्ग जात असेल. तर त्या व्यापारात देखील महाराष्ट्राची महत्वाची भूमिका असायची. म्हणजे दक्षिण भारतातनं बघाल की मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते उत्तर भारतात जायचे आणि उत्तर भारतातनं रेशीम असेल, कापड असेल हा दक्षिण भारतामध्ये यायचा. तर अशा पद्धतीचा व्यापार जो आहे तो आपल्याला या ह्याच्यामध्ये दिसतो. सौरभ बोला, काय प्रश्न आहे? सौरभ सौरभ कारंडे, काय प्रश्न आहे का तुमचा? तर हा एक व्यापार आणि ट्रेड अँड कॉमर्सच्या संदर्भात आपण हा मुद्दा पाहिला. तर अशी व्यापाराची परिस्थिती होती. म्हणजे हे आणि हा व्यापार जो आहे तो एक पारंपरिक पद्धतीचा व्यापार आहे. जो वर्ष म्हणजे अनेक शतकांपासून या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये व्यापार चालत होता. आता हे आपल्याला का समजून घ्यायचं ब्रिटिश भारतात आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काही बदल केले त्याच्यामुळे आपल्याकडे कृषी व्यवस्थेत मोठे बदल झाले. त्यानंतर नवीन नवीन उद्योग धंदे आपल्याकडे सुरू झाले. आता याच्यातनं जे उत्पादन येत होतं आणि दैनंदिन दळणवळणाची साधनं जी ब्रिटिशांनी महाराष्ट्रात आणली तर त्या माध्यमातून व्यापाराचं स्वरूप जे आहे ते देखील बदलून गेलं. त्यामुळे आपल्याला ही दृष्टिभूमी देखील माहीत करून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे या युनिट मधला तो आहे एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात आपल्याकडे माहित आहे की आपल्याकडे आधी आता आधुनिक पद्धतीच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याकडे नव्हत्या. तर त्याऐवजी काय व्हायचं की आपल्याकडे गुरुकुल असायचं किंवा पंतोजीच्या शाळा नावाचा एक प्रकार आपल्याकडे असायचा. तर त्यामध्ये मुलांना साधारणपणे लिहायला, वाचायला ते शिकवलं जात असे. पण आता शिक्षणाचा प्रॉब्लेम काय होता की शिक्षण व्यवस्था ही खूपच मर्यादित लोकांसाठी अवेलेबल होती. म्हणजे लोकांसाठी उपलब्ध होती. मर्यादित स्वरूपात लोकांसाठी. म्हणजे अभिजन वर्गाचे ते पण कसं म्हणजे सरदार, वतनदार मंडळी जी असायची ती आणि उच्चवर्गीय म्हणजे ब्राह्मण समाजातली, क्षत्रिय समाजातली जी काही मुलं असायची त्यांच्यासाठी शिक्षणाचा त्यांनाच फक्त अधिकार होता. इतर वर्णातली लोक आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार त्या काळामध्ये नव्हता. त्यामुळे मग त्यांना काय असायचं की त्यांना त्यांचे जो वडिलोपार्जित व्यवसाय असायचा त्याचंच फक्त त्यांना शिक्षण मिळत असेल. तर ही शिक्षणाची अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होती आणि मग याच्यामध्ये धार्मिक शिक्षण वगैरे असेल तर ते पैठण वगैरे अशा ठिकाणी लोकांना मिळत असे. पैठणी त्यासाठी प्रसिद्ध होते. तर या या पद्धतीचे महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं परिस्थिती या काळामध्ये होती. तर आता ही या सगळ्या परिस्थिती म्हणजे म्हणजे सामाजिक म्हणजे पहिला पॉईंट आहे तो सामाजिक परिस्थिती आहे. त्याच्यात आपण बघितलं की
सामाजिक परिस्थितीत ब्रिटिशांनी जे नंतरच्या काळात हस्तक्षेप केले, त्यामुळे ही जी परिस्थिती आपण जी वर्णन केली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. आणि त्याच्यानंतर दुसरं जे होतं तो आर्थिक परिस्थिती होती. तर त्या आर्थिक परिस्थितीमध्ये जी ब्रिटिशांच्या सत्तेमुळे जे काही बदल घडले त्याचा कसा परिणाम झाला हे आपल्याला येणाऱ्या घटकामध्ये बघून घ्यायचं आहे. आणि तिसरा जो एज्युकेशन म्हणजे शिक्षण, तर त्या शिक्षणाच्या अं, व्यवस्थेमध्ये जे काही जे आता खूप लोकांना, कमी लोकांना शिक्षण हे उपलब्ध होतं किंवा त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी होती आणि इतरांना शिक्षण घेण्यावर त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा या व्यवस्थेमध्ये देखील ब्रिटिशांचे सत्ता आल्यानंतर बदल झाले. ते आपल्याला येणाऱ्या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला काही शंका आहे याबद्दल? आपण पुढचा पॉइंट बघूया. बोला बोला. बर, तर ठीक आहे, आपण मग दुसऱ्या युनिट कडे जाऊया. दुसरं युनिट आहे ब्रिटिश पॉलिसी. सर हा बोला. सर तुम्ही आता असाइनमेंटला एक क्वेश्चन दिलाय फर्स्ट टॉपिक वरती ह्या हा सब्जेक्टचा. बर 19व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रातील जाती व्यवस्था व अस्पृश्यतेच्या स्थितीचे विश्लेषण करा म्हणून. बरोबर. मग सर आता जाती व्यवस्थामध्ये जाती आणि पोटजाती हे दोन्ही पण पॉइंट आहेत आणि इतर हो शूद्र जाती म्हणून हो हे बरोबर. तिन्ही पण पॉइंटचा समावेश केला पाहिजे सर त्याच्यामध्ये. हो, जाती व्यवस्था म्हणजे त्यात जाती व्यवस्था, हा उपजाती, त्या जातींची हा काम आणि हा अस्पृश्यता पण येते त्यामध्ये. हा ओके. म्हणजे आहेत त्याच्यामधले आता ते धनगर भोई कोष्टी जिनगर हे 12 हे आहेत बलुतेदार आहेत त्याच्यापैकी थोडे लिहिले तर चालतात की ते सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आला पाहिजे. मला उत्तर लिहायचं आहे ना ते, आता सगळ्यांचंच लिहायचं आहे, कारण तुमचा तो जो पेपर आहे, तो जो असाइनमेंट आहे ते इन डिटेल सर. इन हा 20 डिटेल. मार्काचं आहे ना ते. 20 ओके. मार्काचं असतं तर तुम्हाला लिहायला लागेल. ओके सर. त्या ओके ओके शब्दात लिहा. थँक्यू. मला परीक्षेत हा लिहायला पण ते प्रॅक्टिस होऊन जाईल त्याची. ओके सर. ओके थँक्यू. ठीक आहे. आणि कोणाला काही शंका आहे? हे जे आता आपण बदल जसा त्यांनी सांगितलं, हॅलो सर. हा बोला. एक पॉइंट फक्त अं, पण पूर्ण हा करतो. मी जो मुद्दा सांगतो तो एकदा मला पूर्ण करू द्या त्यांच्या संदर्भातला. त्यांनी ठीक आहे जसं ठीक आहे मला सर. प्रश्न विचारला जातीच्या संदर्भात किंवा तर आता आपण त्याचा एक जनरल आढावा आपण या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये घेतो. त्याचे खूप मायन्यूट डिटेल्स आहेत. खूप डिटेलमध्ये गेलं तर ते खूप जास्त डिटेल्स आहेत. तर ते तुमच्या पुस्तकात आहे. मला काय नेमकं याच्यात समजून घ्यायचं आता या परस्परच्या माध्यमातून काय समजायचं की ही जी बदल घडले ना, तर त्याची नेमकी साखळी कशी आहे की पृष्ठभूमी, ब्रिटिशांचे ब्रिटिशांचं धोरण, त्या धोरणामुळे झालेले बदल, त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये झालेला नवीन वर्गाचा उदय, नव्याने शिक्षण आलेल्या लोकांचा, वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या लोकांचा उदय आणि मग त्या लोकांचा म्हणजे नवीन सुशिक्षित वर्गाचा उदय झाल्यामुळे त्यांनी समाज सुधारणेमध्ये जे काही कामं केली ती कामं, आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे आपल्या महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारचं आकार जो आहे तो मिळाला. तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र आणि बंगाल, आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना आपण बघतोय की महाराष्ट्र आणि बंगाल जे आहे हे खूप महत्वाची राज्य मानली जातात. कारण या प्रदेशामध्ये पहिल्यांदा आधुनिकतेच्या संदर्भात आधुनिक शिक्षण, आधुनिक विचार, समाज सुधारणेचा विचार, या सगळ्या गोष्टी या पहिल्यांदा या दोन राज्यांमध्ये आल्या. त्यामुळे याचा अभ्यास आपल्याला महत्वाचा आहे. म्हणून हा मेकिंग ऑफ 19th सेंचुरी पेपर आहे ना, तो महत्वाचा पेपर आहे. ठीक आहे. अनिता बोला तुमचा प्रश्न होता. हा सर, मला असं म्हणायचं होतं, रोज तुमचं सेशन 11:30 ला असतं ना? हो. मग मला त्यावेळेला जॉईन होता येत नाही. जरा बरं. रेकॉर्डेड वगैरे असं काय असेल तर मिळेल तुम्हाला. लिंक वगैरे देऊ मिळेल. ठीक आहे. हा कमेंट म्हणजे सेक्शन करून आपण शाळेत पाठवतो. हा
कालच्या सेशनची पण लिंक पाठवलेली आहे. हो सर, चालेल चालेल. ठीक आहे. थँक्यू. अजून कुणाला काही विचारायचंय, काय शंका असतील तर? सुरू करूया पुढचा पॉइंट. तर जसं मी तुम्हाला आधी आपण महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमी पाहिली त्या चॅप्टरमध्ये. या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहे की ब्रिटिश पॉलिसी अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस, म्हणजे ब्रिटिशांचं धोरण आणि त्यांनी केलेले प्रशासकीय बदल, हे आपण या दुसऱ्या युनिटमध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात पहिला कुठल्याही राज्य असेल, राज्य व्यवस्था असेल, तर त्याचा सगळ्यात पहिला आधार जो असतो तो कर वसुली हा त्याचा सगळ्यात पहिला महत्वाचा आधार असतो. कोणतंही राज्य आलं की पहिल्यांदा ते महसूल व्यवस्था सुधारायचं बघत असतो. महसूल व्यवस्थेमध्ये सुधार करणे त्यांना महत्वाचं वाटत असतं. कारण त्याच्या आधारावर राज्य चालत असतं, राज्य व्यवस्था चालत असते. त्याच्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, सैनिकांचा पगार जो आहे तो त्यातून निघत असतो. त्यामुळे राज्य व्यवस्था नवीन आली तर ती कर व्यवस्थेची घडी जी आहे ती पहिल्यांदा नीट घालण्याचा प्रयत्न करत असते. महाराष्ट्रामध्ये पेशव्यांची सत्ता असताना पारंपरिक पद्धतीने कर वसुली केली जात असते. मग ती कशी असायची की सुरुवातीच्या काळात आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जनतेकडून शेतसारा वसूल करायचे हे गावचे पाटील. मग पाटील जे आहेत ते देशमुखाकडे सारा जमा करायचे आणि देशमुख जे आहे ते सरकार जमा, म्हणजे राज्य शासन, म्हणजे मुख्य जे शासन असायचं त्यांच्याकडे शेतसारा जमा करायचे. आणि नंतर आपण जर बघितलं की राजाराम महाराजांच्या काळात सरंजाम व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे शेतसारा वसुलीच्या मध्ये आणखी एक महत्वाचा घटक जो आहे सरंजामदाराच्या स्वरूपात निर्माण झाला. पेशवाईत काय झालं की पेशवाईमध्ये शेतसारा वसुलीचं आणखी वेगळं एक स्वरूप झालं, ज्याच्यामध्ये मक्तेदारी देण्याचा प्रकार सुरू झाला. म्हणजे हे असतं ना, शेतसारा वसुलीचा ठेका देण्यात येऊ लागला. म्हणजे समजा एखाद्या प्रदेशामध्ये 1,000 रुपये गोळा होऊ शकेल असं वाटत असेल, तर जो जेवढी जास्त बोली लावेल त्याला तो प्रदेश दिला जात असेल शेतसारा वसूल करायला. म्हणजे त्याने काय करायचं, एक ठराविक रक्कम सरकार जमा करायची आणि त्या बदल्यात त्याला त्या प्रदेशातनं शेतसारा वसूल करता येत होता. तर त्यामुळे काय व्हायला लागलं की जो काही ठेक्यानं हा शेतसारा वसुलीचा अधिकार मिळवत होता तो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त प्रमाणात शेतसारा गोळा करायचा प्रयत्न करायचा. तर त्यामुळं काय व्हायचं की शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. आणि मग त्याचा काही हिशोब राहत नव्हता. म्हणजे सरकारनं विचार केला, म्हणजे जे इथं राज्य असायचं त्यांनी ठरवलेला शेतसारा आणि वास्तविक उत्पादन म्हणजे गोळा केला जाणारा शेतसारा याच्यात तफावत असायची. तर ही जी महसूल व्यवस्थेची घडी जी आहे ती व्यवस्थित बसायला हवी असं इंग्रजांचा दृष्टिकोन होता. आणि हा दृष्टिकोन जो आहे त्यांचा संपूर्ण भारतभर असल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्ही जर आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला असाल तर तुम्हाला माहिती आहे की उत्तर भारतामध्ये हे बंगालमध्ये आपण ज्यावेळी महसूल व्यवस्थेचा अभ्यास करतो किंवा ब्रिटिशांनी नेमक्या कोणत्या जमीन महसूलच्या कोणत्या पद्धती आणल्या, तर त्यामध्ये आपण बघतो की कायमधारा पद्धतीच्या संदर्भात आपण एक चर्चा करत असतो आणि दुसरी असते रयतवारी व्यवस्था आणि तिसरी असते महालवारी व्यवस्था. तर ही जी कायमधारा किंवा त्याला आपण कायमधारा पद्धत जी आहे, हा म्हणजे जमीनदारी व्यवस्था आपण त्याला म्हणतो, तर ती जी व्यवस्था आहे ती ब्रिटिशांनी बंगाल, ओडिसा आणि बिहार या प्रांतामध्ये राबवलेली होती. आणि महालवारी व्यवस्था जी आहे ती मद्रास प्रांत जो होता तर तिथे त्यांनी ती स्थापित केलेली होती. मात्र महाराष्ट्रामध्ये जिथं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन नावाचा पहिला गव्हर्नर होता मुंबईचा, तर मुंबई या प्रेसिडेन्सीचा पहिला गव्हर्नर म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होता. त्यांनी महाराष्ट्रामध्ये रयतवारी व्यवस्था स्थापन केली. आता रयतवारी व्यवस्थेचं काय वैशिष्ट्य होतं, तर रयतवारी व्यवस्था ही याच्या दोन व्यवस्था होत्या, कायमधारा आणि महालवारी. तर याच्यापेक्षा भिन्न होती. कायमधारा
जमीनदारी व्यवस्था जी होती त्यामध्ये हे शासन काय करायचं, हे म्हणजे सरकार काय करायचं की जमीनदारांची नेमणूक करायचं आणि हे जमीनदार काय करायचे, त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या कुळांना कसण्यासाठी देत असते आणि त्या कुळांच्याकडनं शेतसारा गोळा करून हे जमीनदार सरकार जमा करत असते. महालवारीमध्ये काय असायचं, हे जे परगणा असतं की नाही, परगणा किंवा मंडल जे असतं त्याच्यामध्ये अनेक गावांचा समावेश असलेला एखाद्या तालुक्याच्या लेवलचा एखादा प्रदेश असतो. हा म्हणजे आता आपण पण बघतोय तालुका लेवलला आपल्याकडं एक अधिकारी असतो, मुख्य अधिकारी. त्याचं मुख्य काम हे आधी शेतसारा गोळा करायचं होतं. कोण असतो अधिकारी? कोण सांगेल? तालुका पातळीवर कोण सांगेल? कोण असतो? सर तुमचा क्वेश्चन कळाला नाही, आवाज ब्रेक होत आहे. तालुका पातळीवर कोणता अधिकारी बीडीओ असतो? तो हा बीडीओ काय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. हम्म अजून तहसीलदार. तहसीलदार असतो, बरोबर. म्हणजे त्याच्याकडे पण ते म्हणजे आधी सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये त्याच्याकडे तहसील म्हणजे तालुका आणि तिथल्या कर वसुलीचा अधिकार त्याच्याकडे असतो. आणि ज्यावेळी तुम्ही जिल्हाधिकाऱ्याचं नाव, जे इंग्लिश मधलं नाव आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्याच्याकडे मुख्य काम हे चारा वसुलीचं असायचं, म्हणजे कलेक्टर. कलेक्टर कलेक्टर हे डिस्ट्रिक्ट. ते चारा, डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा जिल्ह्याचा चारा वसुलीचं त्याच्याकडे महत्वाचं काम असायचं. त्याला महसूल अधिकारी पण म्हणतात. तर ही जी व्यवस्था जी आहे आत्ताची, ही आपल्याकडे ब्रिटिश आल्यानंतर तयार झालेली व्यवस्था आहे. तर रयतवारी व्यवस्थेमध्ये काय असायचं की या ज्या थेट शेतकऱ्यांच्याकडून जे ब्रिटिशांनी नेमलेले हे जे अधिकारी असायचे त्यांच्याकडे सारा वसुली केली जायची. म्हणजे त्यांच्याकडे तो सारा थेट जमा केला जायचा. म्हणजे याच्यातले जे मध्यस्थ असतात, म्हणजे जे बंगालमध्ये आपण जमीनदारांच्या स्वरूपात बघितलं होतं, तशा पद्धतीचे मध्यस्थ जे आहेत ते या रयतवारी व्यवस्थेमध्ये नव्हते. दुसरी गोष्ट त्याच्यातली एक महत्वाची होती की रयतवारी व्यवस्थेमध्ये म्हणजे शेतसारा आहे. हं. आता या कायमधारा व्यवस्थेमध्ये बघितलं किंवा महालवारी व्यवस्थेमध्ये शेतसारा हा पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात जमा करता येत होता. पैसे किंवा वस्तू अशा दोन्ही स्वरूपात तो जमा करता येत होता. पण या रयतवारी व्यवस्थेमध्ये काय होतं कंडिशन की हा शेतसारा जो आहे तो पैशाच्या स्वरूपात जमा केला जायचा. म्हणजे काय करायला लागायचं की एखाद्या वस्तू म्हणजे उत्पादन झालं शेतीतून एखादं जे काही उत्पादन होईल तर ते ती वस्तू घेऊन हा सारा भरता येत नव्हता. तर ती वस्तू पहिल्यांदा नेऊन बाजारात विकावी लागायची आणि त्यातून जी रोख रक्कम शेतकऱ्याकडे येईल त्यातून त्याला तो शेतसारा द्यावा लागायचा. म्हणजे ते त्याच्या उत्पादनाचं हे पैशामध्ये त्याला रूपांतर करावं लागायचं आणि मगच शेतसारा तो देऊ शकत होता. ठीक आहे. तर ही एक त्याच्यामध्ये महत्वाची बाब होती. मग ह्या रयतवारी व्यवस्थेचा अजून म्हणजे काही चांगल्या गोष्टी पण होत्या. म्हणजे कायमधारा व्यवस्था जी आहे ती काय असायची की 25 ते 30 वर्षासाठी त्या शेतसारा जो आहे तो निश्चित केलेला असायचा. त्यावेळी म्हणजे त्याचे काही वारंवार मोजणी होत नव्हती किंवा परत शेतसारा ठरवला जात नव्हता. मात्र रयतवारी व्यवस्थेमध्ये तो एक 5-10 वर्षांनी ठरवण्याची प्रोसेस असायची. तर ती अपडेट होत राहायचं रयतवारीमधला शेतसारा हा अपडेट होत होता. त्यानंतर रयतवारी व्यवस्थेमध्ये काही जे प्रॉब्लेम्स निर्माण झाले काय ते नंतर त्याच्यातून काही वेगळ्या समस्या निर्माण झाल्या. म्हणजे काय झालं, म्हणजे असं तुम्हाला सांगितलं की रयतवारीमध्ये काय आहे की तुम्हाला कॅशमध्ये उत्पादन द्यावं लागतं. तुमच्या शेतावरचा जो काही कर आहे तो एक फिक्स अमाऊंट असायची आणि तेवढा शेतसारा तुम्हाला सरकार जमा प्रत्येक वर्षी करायचा असायचा. आता हा सरकार जमा करताना तो परत कॅशमध्ये रोख रकमेच्या स्वरूपात द्यावा लागायचा. आता याच्यात काय व्हायचं की ठराविक वेळेच्या आत मुदतीत तो जमा करावा लागायचा. म्हणजे मग समजा एखादं उत्पादन झालं की ते बाजारात जाऊन त्याची विक्री होऊन लोकांपर्यंत कॅश येणं, याला वेळ लागण्याची शक्यता होती. काही वेळा उत्पादन कमी यायचं.
तर अशा वेळी हे लोक काय करायचे, शेतकरी काय करायचे, की सावकाराकडून कर्ज काढायचे. हं. सावकाराकडून कर्ज घेऊन मग ते हे शेतसारा जो आहे तो भरून मोकळे व्हायचे. तर यामुळे काय झालं, की सावकारीचा व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आणि मग आपल्यामध्ये आपण बघतोय, की महाराष्ट्रात काय झालं, की गावोगावी म्हणजे अशा तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा मोठं एखादं गाव असेल ना, तर तिथं हे वेगवेगळे दुसऱ्या राज्यातून आलेले सावकार देखील आपल्याला आलेले दिसतात. आणि ते तिथं सावकारीचा व्यवसाय फक्त करत असतात. ठीक आहे. तर ती गोष्ट जी आहे ती आपल्याला या काळामध्ये झालेली दिसते. आता या सावकारांच्या म्हणजे कडे जमिनी गहाण शेतकऱ्यांना ठेवाव्या लागत होत्या आणि त्या जमिनी गहाण ठेवल्यामुळं त्याची जी कागदपत्र जी आहेत जमिनीची ती सावकाराकडे गहाण असत. त्यातून समजा एखाद्या वर्षी दुष्काळच पडला आणि शेतकऱ्याला काहीच उत्पादन घेता आलं नाही आणि त्याच्या जमिनी या सावकारांकडे गहाण टाकल्या तर म्हणजे मोठी समस्या निर्माण होईल. आणि तसा जो प्रसंग आहे तो महाराष्ट्रामध्ये 1873 म्हणजे 1870च्या दशकामध्ये एक मोठा 2 वर्षाचा वगैरे दुष्काळ पडला होता. त्यावेळी ती परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी काय झालं, की शेतकऱ्यांनी या सावकारांच्या विरोधात हिंसक मार्गाचा अवलंब जो आहे तो सुरू केला. म्हणजे सावकारांची घरं लुटणं, त्यांचे नाक नाक आणि कान छाटणं, अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या. आणि ते जे जमिनीचे कागदपत्र आहेत, दस्त जे आहेत, त्या कर्जाच्या वह्या ज्या असायच्या, तर त्या वह्या त्या ताब्यात घेऊन त्या जाळणं, अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी उठाव जो आहे तो या जो रयतवारी व्यवस्था जी होती त्या भागात केलेला होता. आता ही रयतवारी मुख्यतः हा जो सगळा दंगा झाला होता त्याला दख्खन दंगे असं म्हटलं जातं. तर हे जे सगळे दंगे झाले ते बेळगाव पासून शिरूर जे आहे पुण्यातलं, तर एवढ्या पट्ट्यामध्ये हे सगळे दंगे झालेले होते. त्याला दख्खन दंगे असं म्हटलं जातं. तर ते देखील एक महत्वाची गोष्ट आहे. कारण त्या दख्खन दंग्यांच्या परिणाम स्वरूप आपल्याला दिसतं, की यांनी महात्मा फुलेंनी शेतीच्या प्रश्नावर जे काही शेतकऱ्यांचं असूड नावाचं पुस्तक लिहिलं किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काही ब्रिटिश सरकारकडे त्यांनी मागण्या केलेल्या होत्या त्याला ही पृष्ठभूमी होती दख्खनच्या दंग्यांची. त्याच पद्धतीनं जे आपल्याला माहित आहे, की राष्ट्रीय सभा ज्या पुणे सार्वजनिक सभेपासून सुरू झाली होती, त्या पुणे सार्वजनिक सभा जी होती त्यांनी देखील हा मुद्दा जो आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा तो त्यावेळी उचललेला होता. तर ती अशी ही रयतवारी व्यवस्थेचा जो परिणाम आहे, म्हणजे ब्रिटिशांचं धोरण नव्या पद्धतीची कर व्यवस्था लावणं, महसूल व्यवस्था सुरू करणं आणि मग त्याच्यातल्या समस्या आणि त्याचा झालेला पुढच्या काळातला परिणाम असा आपण याबाबत पाहिलेला आहे. त्यातला आता दुसरा पॉईंट जो आहे तो इंट्रोडक्शन ऑफ वेस्टर्न लिगल सिस्टीम. जसं आपण कालच्या ह्याच्यामध्ये पण पाहिले, की महाराष्ट्रातल्या पारंपरिक पद्धतीची न्यायदान पद्धत होती, म्हणजे गोद सभेच्या संदर्भात आपण चर्चा केली. तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं अशी कुठलीही लिहिलेली लिखित संहिता नव्हती. कायद्याची लिखित संहिता जी आहे ती याच्यामध्ये नव्हती. मग त्याच्यामध्ये पुष्कळसा भाग काय असायचा, की परंपरेच्या अनुसार जो काही न्यायनिवाडा केला जायचा त्याच्या माध्यमातूनच सगळे निकाल जे आहेत ते दिले जात होते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी आपल्याला माहित आहे, की ब्रिटिशांनी बंगाल, कलकत्ता आणि मद्रास इथे हायकोर्टाची स्थापना केली होती उच्च न्यायालयाने. आणि जे सत्र न्यायालय आहे त्यांची देखील स्थापना या ब्रिटिशांच्या ताब्यात जो प्रदेश होता ना तिथे झाली. मुंबईमध्ये वगैरे आधीच झालेली होती. नंतर महाराष्ट्रातला जो मुख्य भाग आहे पेशव्यांच्या ताब्यातला तो ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर 1818 नंतर तिथे देखील या सत्र न्यायालयाची स्थापना जी आहे ती ब्रिटिशांनी केली. तर अशा पद्धतीचे न्यायालय जे आहे ते आपल्याला सर्वत्र स्थापन झालेली दिसतात. म्हणजे आज जे आपल्याकडे न्यायालयाचं स्वरूप आहे दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय, तर ते या ब्रिटिश काळामध्येच विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग ही सत्र न्यायालय आहेत
हा म्हणजे ब्रिटिशांचं आपण बघतो इंडियन पिनल कोड असेल. तर ते इंडियन पिनल कोड जे आहे त्याच्या माध्यमातून फौजदारी कायदे जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये लागू झाले आणि त्या हिशोबाने न्यायनिवाडा या ब्रिटिश न्यायालयांच्या माध्यमातून केला जात होता. आणि दुसरी गोष्ट जी होती की ब्रिटिशांना म्हणजे इथले जे समजा दिवाणी कायदे असतील ते दिवाणी कायद्यांचं ज्ञान जे आहे ते ब्रिटिशांना नव्हतं. मग आपल्याला आपण ज्यावेळी तुम्हाला ह्याचा पेपर झालाय ना रिसर्च मेथोडॉलॉजीचा, बरोबर? त्याच्यामध्ये ट्रेडिशन्स ऑफ हिस्ट्री रायटिंग नावाचा एक टॉपिक होता तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये, होता ना? होता का नव्हता? आठवत नाहीये कुणाला? हं? होता की नव्हता? इतिहास लेखन परंपरा असा एक चौथा हा सर होता. होता की नाही? तर त्यामध्ये तुम्ही पौरात्यवादी इतिहासकारांचा अभ्यास केला होता, बरोबर आहे? हे पौरात्यवादी इतिहासकारांनी काय केले की भारतातले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. त्यांचा अभ्यास केला, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. तर यामध्ये काय केलं त्यांनी की जे पूर्वीच्या काळातल्या कायदेविषयक ग्रंथ होते त्याचं देखील इंग्लिशमध्ये भाषांतर केलं आणि लोकांच्या हे म्हणजे हिंदू समाजासाठी असतील, मुस्लिम समाजासाठी असतील, असे वैयक्तिक कायदे देखील त्यांनी त्या ग्रंथांच्या माध्यमातून तयार केले. मग आता यांच्यातले जे दिवाणी न्यायालयातले जे खटले होते, तर ते खटले सॉल्व्ह करताना, त्याचा निवाडा देताना इथले पारंपरिक कायदे आणि त्या संहितामधले कायदे आणि ब्रिटिशांचे जे काही धोरण होतं याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी आपल्याला केलेला दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की या वेस्टर्न लिगल सिस्टीम मध्ये म्हणजे त्याच्यात आपण बघतो की ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण भारतामध्ये ज्या अनिष्ट चालीरीती ज्या त्या काळातल्या विद्यमान होत्या त्या कायद्याच्या माध्यमातून दूर करायचा प्रयत्न केला. म्हणजे समजा कायदेशीर मार्गाने म्हणजे हा एक महत्वाचा बदल होता याच्यामध्ये की सती प्रथा वाईट आहे तर ती समाजाचं प्रबोधन करून पण दूर करता येते. पण त्यासाठी कायदा देखील करावा आणि त्या कायद्याच्या माध्यमातून याच्यावर बंदी आणावी असा जो विचार आहे तो ब्रिटिश भारतात आल्यानंतर तो आपल्याला चालू झालेला दिसतो आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की पहिल्यांदा सतीबंदीचा कायदा आहे, मग बालविवाह बंदीचा कायदा आहे, मग विधवा पुनर्विवाहाचा कायदा आहे म्हणजे विधवांना पुनर्विवाह करता येईल याचा अधिकार देणारा कायदा आपल्याला या काळामध्ये निर्माण झालेला दिसतो. तर अशा पद्धतीने हे पाश्चात्य पद्धतीची न्याय व्यवस्था, कायदे व्यवस्था जी आहे ती आपल्याकडे निर्माण झाली. दुसरं हे की आपल्याकडे एक गोष्ट असायची की समजा एखाद्या व्यक्तीला शिक्षा करताना तो कुठल्या ह्याच्यातला आहे, जातीतला आहे हे देखील महत्वाचं ठरायचं. म्हणजे समजा एखादा उच्च जातीतला असेल तर त्याला बऱ्याचदा समजा दोन व्यक्तींनी चोरी केली असेल तर उच्च जातीतला असेल तर त्याला दंड देऊन म्हणजे रोख रकमेचा दंड करून त्याला त्याची शिक्षा रोख रकमेचा दंड अशी त्याची शिक्षेचं स्वरूप असायचं काही वेळा. तर त्याच प्रकारच्या चोरीसाठी जर समजा निम्न जातीचा ते त्याला अस्पृश्य समजले गेले किंवा खालची जात समजली जायची अशा जातीतला जर व्यक्ती असेल तर त्याला मात्र हातपाय तोडायची शिक्षा असायची. तर अशा पद्धतीचे जे कायद्यासमोर सगळे समान आहेत अशा पद्धतीचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या पारंपरिक न्याय व्यवस्थेमध्ये नव्हता. तर अशा पद्धतीचा दृष्टिकोन की कायदा आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत. तर हा दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला पाश्चात्य पद्धतीच्या न्यायदानाच्या व्यवस्थेमधून आलेला दिसतो. म्हणजे काय की तुम्ही समजा कायद्यात गुन्हा केला की तुम्ही नेमकी कुठल्या जातीतला आहात किंवा वर्णातले आहात हे न बघता कायद्यामध्ये कुठली शिक्षेची तरतूद आहे त्यानुसार शिक्षा ही या कायद्यामध्ये दिली जात असते. तर हा एक महत्वाचा बदल या पाश्चात्य पद्धतीच्या न्यायदान व्यवस्थेमुळे महाराष्ट्रात आला होता.
त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो आहे बिगिनिंग ऑफ वेस्टर्न एज्युकेशन, म्हणजे पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण व्यवस्था. म्हणजे पाश्चात्य पद्धतीची शिक्षण व्यवस्था म्हणजे काय, की आपल्याकडे मी जसं सांगितलं की दोन गोष्टी महत्वाच्या, म्हणजे नव्या स्वरूपाचं शिक्षण आलं आणि शिक्षणामध्ये शिक्षण हे मर्यादित राहिले नाही. हा दोन पातळीवर हे बदल झाले. म्हणजे शिक्षण व्यवस्थेचं स्वरूप बदललं. ब्रिटिश भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी भारतात काय केलं, की पहिल्यांदा व्हर्नॅक्युलर माध्यमाच्या आणि इंग्लिश असलेल्या, म्हणजे असं व्हर्नॅक्युलर म्हणजे जी तिथली स्थानिक भाषा आहे त्या भाषेतल्या देखील शाळा सुरू केल्या आणि इंग्लिश माध्यमातल्या शाळा देखील सुरू केल्या. अशा पहिल्यांदा शाळा ज्या आहेत त्या ब्रिटिशांनी सुरू केल्या. आता ह्या शाळांमध्ये सर्व म्हणजे जातीच्या लोकांना समाविष्ट घ्यावं अशा पद्धतीचं त्यांचं धोरण होतं. पण त्या पद्धतीने ते वर्कआउट होत नव्हतं, म्हणजे तसं वास्तविकता होत नसायचं. कारण आपल्याकडे जसं मी मगाशी सांगितलं की विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा पूर्वीपासून अधिकार होता. तर आधुनिक शिक्षण जे ब्रिटिशांनी आणलं त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की पारंपरिक शिक्षणामध्ये काय असायचं, की धर्मग्रंथांचा अभ्यास असेल किंवा ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे पाठांतर असेल, अशा पद्धतीची ती साधारणपणे शिक्षण व्यवस्था होती. ब्रिटिशांनी भारतात जी शिक्षण व्यवस्था आणली ती पाश्चात्य पद्धती, त्याच्यामध्ये तत्वज्ञानाचा अभ्यास असेल, इतिहासाचा अभ्यास असेल, विज्ञानाचा अभ्यास असेल, काय साहित्याचा अभ्यास होता. तर अशा पद्धतीचं वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास, युरोपातल्या गोष्टींचा अभ्यास त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होता. आणि लॉर्ड मेकॉले या अं, जो प्रशासक होता इंग्लंडमध्ये, तर त्याच्या धोरणानुसार ही शिक्षण व्यवस्था महाराष्ट्रात किंवा भारतात देखील लागू करण्यात आलेली होती. तर या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण बघतोय की जसं तुम्हाला मी सांगितलं पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण केलं, तर हे शिक्षण जे आहे ते सर्व लोकांना खुलं असावं असं ब्रिटिशांचं धोरण होतं. त्याला तितकासा सपोर्ट मिळत नव्हता. तर अशा वेळी काय झालं, की जे कोणी आपले अपवादाने शिकलेले व्यक्ती होते त्यांनी मग शिक्षणासाठी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला असं दिसतं की महात्मा फुलेंनी स्पृश्य समाजातल्या मुलांसाठी शाळा काढल्या. नंतर स्त्रियांना पण शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांसाठी देखील म्हणजे मुलींसाठी शाळा ज्या आहेत त्या या फुले दाम्पत्याने म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतं. तर असे हे पाश्चात्य शिक्षणामध्ये मुळे महाराष्ट्रात झालेले बदल एक आपल्याला दिसून येतात. आता हे पाश्चात्य शिक्षण सुरू झालं, तर त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्या आणि शाळा सुरू झाल्यानंतर या मुंबई, मद्रास आणि कलकत्ता इथं विद्यापीठांची स्थापना जी आहे ती ब्रिटिशांनी केली. म्हणजे उच्च शिक्षणासाठी विद्यापीठांची स्थापना ब्रिटिशांनी केलेली आपल्याला दिसतं. आणि या उच्च शिक्षणामध्ये मी जसं मी तुम्हाला म्हटलं की इतिहास, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या पाश्चात्य पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लोकांनी केला. आणि त्यातून मग युरोपमध्ये जे नवे विचार, आधुनिकतेचे विचार जे निर्माण झाले होते, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांवर आधारलेली ती युरोपमधले विचार होते. त्याच्याशी भारतातल्या या नव्याने शिक्षित झालेल्या मध्यम वर्ग, नवशिक्षित भारतीयांचा त्या विचारांशी संपर्क आला. त्याबरोबर युरोपमध्ये राष्ट्रवादाचा विचार त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी होता. तर तो विचार देखील या नव्याने शिक्षित झालेल्या मध्यम वर्गाच्या प्रभाव म्हणजे मध्यम वर्ग त्या प्रभावात आला. आणि त्यावरून आपल्याला दिसते की महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा आणि राष्ट्रवाद या दोन आघाड्यावर पुढाकार घेऊन काम करणारे लोक जे आहेत ते नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे समाज सुधारणेच्या बाबतीत आगरकर असतील, महात्मा फुले असतील, त्याच्यानंतर भांडारकर असतील, हे आपल्याला तयार झालेले दिसतात. तर दुसरीकडं लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती गोविंद रानडे, गोखले, तर ही लोक ही राजकारणाच्या दृष्टीनं
म्हणजे सहभागी झालेले आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीचे जो काही बदल आहे तो आपल्याला महाराष्ट्रातल्या ब्रिटिशांचं धोरण आणि त्यांनी केलेले प्रशासकीय बदल या माध्यमातून महाराष्ट्राची जी काही आधुनिकतेमध्ये जी जडणघडण झाली त्यामध्ये आपल्याला हा बदल या धोरणामुळे तो बदल कसा आकारास आला हे आपल्याला लक्षात येतं. याच्यात काही शंका तुम्हाला शंका असेल तर विचारा. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट घेऊया. जसं मी तुम्हाला म्हणालो की नव्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेमुळे नवीन मध्यम वर्गाचा उदय झाला. म्हणजे पाश्चात्य शिक्षित नव मध्यम वर्ग अशी त्याला संकल्पना वापरली जाते. आणि मग महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणेचं किंवा राजकीय अधिकार मागण्याची ज्या एक चळवळ जी आहे ती सुरू झालेली आपल्याला दिसते. आता हे त्यातल्या सामाजिक सुधारणा ज्या आहेत त्याचा आपण या याच्यामध्ये आढावा घेणार आहोत. त्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणेसाठी पुढाकार जो आहे तो या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. म्हणजे युरोपमध्ये काय झालं होतं, युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा म्हणजे धर्म मोठ्या संख्येने आणि प्रभावी धर्म होता आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं धर्मप्रसारासाठी ते वेगवेगळ्या देशामध्ये जात असे आणि लोकांच्या मध्ये सुधारणा करून लोकांच्या मध्ये सेवा करून अशा पद्धतीने धर्मप्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. आणि मग काय होतं की युरोपमध्ये काही अनेक प्रकारचे विचार जे आहेत या काळात निर्माण झाले होते. म्हणजे काय होतं की युरोप हे आधुनिक काळ सुरू झाल्यानंतर प्रबोधनाचा काळ युरोपमध्ये जो आपल्याला माहित आहे 16 17 शतकामध्ये युरोपमध्ये आधुनिक काळ सुरू झालेला आहे. तर या काळामध्ये जे काही विचार नवीन निर्माण झाले त्याच्यातून युरोपच्या लोकांना असे वाटायला लागले की पश्चिमेकडचे युरोपच्या बाहेरचे लोक जे आहेत ते मागासलेले आहेत आणि युरोपियन लोक हे प्रगत आहेत असा विचार त्यांच्यामध्ये कळावू लागला होता. आणि हे युरोपियन लोक हे प्रगत आहेत तर त्यांच्यावर ह्या ज्या मागास राहिलेल्या लोकांना त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणजे याच्यामध्ये एक वंशवादाचा देखील एक प्रभाव होता की गोरे लोक आहेत ते काळ्या रंगाच्या लोकांपेक्षा श्रेष्ठ असतात. त्यामुळं या गोऱ्या लोकांवर संपूर्ण जगातल्या मागासलेल्या लोकांच्या कल्याणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. म्हणून एक संकल्पना युरोपमध्ये प्रसिद्ध झाली त्याला म्हणतात की व्हाईट मॅन्स बर्डन. म्हणजे पांढऱ्या गोऱ्या लोकांचे खांद्यावरचं ओझं. ही काय ओझं आहे तर त्यांच्यावर ईश्वराने जबाबदारी दिली की हे जे काळे मागासलेले लोक आहेत त्यांचं उद्धार करायची त्यांच्यावर जबाबदारी दिली. अशा पद्धतीची मांडणी ही आपल्याला या युरोपमध्ये झालेली दिसून येते. तर त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला या मिशनरी कार्यावर देखील दिसतो. आता ही चर्च नावाची जी संघटना आहे त्यातून एक मिशनरी म्हणजे मिशनरीचा अर्थ काय की त्यांचं एक मिशन असायचं की धर्मप्रसार करणं हा मुख्य उद्देश असायचा आणि त्यासाठी मग ते लोकांमध्ये जायचं लोकांच्या मध्ये काही चांगल्या गोष्टी त्यांना सांगायच्या त्यांच्या धर्माच्या बद्दल आणि मग त्यांचं धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करा असं त्याचं एक धोरण होतं. आता हे लोक ज्यावेळी जसे मी तुम्हाला म्हणले की मागासलेल्या लोकांच्या मध्ये सुधारणा करण्यात जबाबदारी नैतिक जबाबदारी ही या लोकांच्यावर आलेली होती. मग त्या अनुषंगाने हे लोक काय करायचे की समाजातले जे अनिष्ट प्रथा आहेत तर त्याच्यावर ते टीका करायचे. म्हणजे कुठल्या म्हणजे सती व्यवस्था जी आहे सती प्रथा जी आहे बालविवाहाची प्रथा
विधवा पुनर्विवाहावर बंदी होती, ती प्रथा आहे. किंवा जरट आणि काय म्हणतात त्याला, कुमारी जरट विवाह, म्हणजे याच्यामध्ये लहान वयाची मुलगी आणि एकदम मध्यम वयीन किंवा विधवा असलेला जो पुरुष आहे, त्यांचं जे लग्न आहे, तर अशा विवाहाच्या ज्या प्रथा आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यावर या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी टीका करायला सुरुवात केली. समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याच्यावर त्यांनी टीका करायला सुरुवात केली आणि या रूढी परंपरा ज्या आहेत त्याच्यावर बंदी घालावी ब्रिटिश शासनाने, कारण ती त्यांची जबाबदारी आहे. जसं व्हाईट मॅन्स बर्डन आहे ना, तर त्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या अनिष्ट प्रथा आहेत त्याच्यावर बंदी घालावी, कायदे करावेत त्या विरोधात. तर अशा पद्धतीची मागणी जी आहे त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे समाजातल्या अनिष्ट प्रथा या बंद व्हाव्यात यासाठी ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करणं, त्यासाठी जनमानस तयार करणं असं काम या ख्रिश्चन मिशनरींनी केलेलं होतं. त्यांनी दुसरं एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे त्यांनी म्हणजे असं छोट्या छोट्या शहरं खेडी असतील की नाही, छोटी छोटी शहरं असतील, असं महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. महाविद्यालय, हायस्कूल जे आहेत ना, आपण बघतोय अनेक याच्यामध्ये मिशनरी स्कूल्स असतात, मिशनरी कॉलेजेस असतात, वसतिगृह असतात. ते मिशनरी म्हणजे हे ख्रिश्चन मिशनच्या असतात. तर त्यांनी काय केले, त्या पद्धतीच्या शाळा, कॉलेजेस याची देखील सुरुवात केली आणि यातून आधुनिक पद्धतीचं ज्ञान जे आहे ते महाराष्ट्रातल्या म्हणजे या महाराष्ट्रातल्या लोकांना मिळावं अशा पद्धतीचे प्रयत्न जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून झाले. तिसरं जे त्यांनी महत्वाचं काम केलं ते म्हणजे दवाखाने, आधुनिक पद्धतीचे दवाखाने जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून उभे केले. म्हणजे रुग्णांची सेवा शुश्रूषा करणे, तर ती जी कामं आहेत ती या मिशनरी दवाखान्यांच्या माध्यमातून केली गेली. म्हणजे आपण बघतोय दिल्लीतले मिशनरी मिशन हॉस्पिटल असेल, तर अशा अनेक ठिकाणी तुम्हाला या मिशनरी संस्थांनी स्थापन केलेले दवाखाने आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीने या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जी काही समाज सुधारणेच्या संदर्भात भूमिका घेतली त्याचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात झाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे सतीबंदीचा कायदा जो आहे तो राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिंक हा जो गव्हर्नर होता, व्हाईसरॉय होता, त्यांनी तो कायदा केला. ठीक आहे. पण राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नासोबतच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या संदर्भात जो आवाज उठवला होता, इव्हन भारतात आणि भारताबाहेर देखील, तर त्यामुळे काय झालं की त्याबद्दलचे जनमानस जे आहे ते तयार झालं होतं आणि त्यामुळं विल्यम बेंटिकला अशा पद्धतीचा निर्णय घेता आला. तर हे आपल्याला या पॉइंट मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपला इमॅन्सिफिकेशन ऑफ वुमन. इमॅन्सिफिकेशन म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे स्त्रियांचं मुक्ती किंवा स्त्रियांची दास्यातून मुक्ती अशा अर्थाने आपण म्हणू. तर हे स्त्रीमुक्ती जे आहे, म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात आपण बघतोय स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधनं या काळामध्ये होती. चूल आणि मूल एवढ्यापुरतं त्यांचं स्थान जे आहे ते समाजात मर्यादित होतं. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, कुठल्याही पद्धतीचा निर्णय स्वातंत्र्य त्यांना नव्हतं. म्हणजे सुरुवात जन्म झाल्यानंतर पित्याच्या आधाराने, लग्नानंतर पतीच्या आधाराने आणि पतीच्या मृत्यूनंतर मुलांच्या आधाराने जगणं एवढंच त्यांच्या नशिबी असायचं. तर अशा स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची म्हणजे बदल जो आहे तो आपल्याला ब्रिटिश काळामध्ये दिसतो. आधुनिक विचार म्हणजे जो समतेचा विचार आहे आणि त्याच्यामध्ये जी स्त्रियांना अधिकार व्यक्ती म्हणून अधिकार देणं जे आहे ते या काळामध्ये तो विचार रुजण्यास सुरुवात झाली. त्याच्यात पूर्णपणे रुजला म्हणजे आज पण तसं काही खूप रुजला असं आपल्याला म्हणता येत नाही, पण त्याचा एक सुरुवात जी आहे ती आपल्याला या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे जे कायदे आहेत म्हणजे आता आपण जे म्हटलं सतीबंदीचा कायदा, बालविवाहाचा कायदा,
त्याच्यानंतर कुमारी जरठ विवाहाचा कायदा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, हे सगळे कायदे जे आहेत ते स्त्रियांच्या बाजूचे कायदे आहेत. स्त्रियांना याच्यापासून फायदा होईल असे हे कायदे जे आहेत ते ब्रिटिश शासनाच्या काळात झालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर नंतरच्या काळात 1898 वगैरेच्या आसपास आपल्याला दिसते की संमती वयाचा एक कायदा झाला होता. म्हणजे मुलींची लग्न जी आहेत ती एकदम लहान वयामध्ये व्हायची मुलींची. तर संमती वयाच्या कायद्याने त्याचं काहीतरी ठराविक वर्ष असावं, 12 वर्ष एखादं साधारणपणे त्यावेळी ते असावं. म्हणजे आता जसं असतं 18 वर्ष आणि 21 वर्ष, मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21, हे लग्नयोग्य वय सरकारी मानलं जायचं आणि त्याच्या खाली जर असेल तर तो बालविवाह ठरतो. तर त्या पद्धतीचा कायदा जो आहे तो 1898 नंतर लागू करावा अशा पद्धतीची देखील मागणी त्याला नंतरच्या काळात सुरू झालेली आहे. तर त्याला संमती वयाचा कायदा असं म्हणतात. तर अशा पद्धतीचे कायदे जे आहेत ते या ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये महाराष्ट्रात सुरू झाले आणि त्याच्या संदर्भात विचार जे आहे ते लोकांच्या मध्ये रुजण्यास सुरुवात झाली. आणि मग आपल्याला आपण हे पण बघतो की या काळामध्ये मुलींची साठीची पहिली शाळा जी आहे ती पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. आणि याच पद्धतीने त्यांनी आपल्याला बघतो आपण की विधवा स्त्रियांसाठी आश्रम असेल, त्यानंतर अनेक विधवा स्त्रिया ज्या असायच्या त्यांना कोणीतरी त्यांच्या स्वामीतले किंवा आसपासचे लोकांच्या अत्याचारांना त्या बळी पडायच्या आणि मग त्या प्रेग्नेंट झाल्या की त्यांना मग अडचणीचं व्हायचं अशा वेळी. तर अशा स्त्रियांसाठी आश्रम देखील या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अशा स्त्रियांसाठी देखील आश्रम सुरू केलं होतं. त्याचबरोबर पंडिता रमाबाई नावाच्या त्या विदुषी होत्या. तर त्यांनी देखील स्त्रियांच्यासाठी आश्रम जे आहे ते सुरू केलं होतं. सेवा सदन नावाचा आश्रम त्यांनी सुरू केलं होतं. तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत स्त्रियांना मुक्ती देण्यासाठी, त्यांचा सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या या काळामध्ये सुरू झाल्या. त्यानंतर आता विधवा पुनर्विवाहाचा जरी कायदा झाला तरी लोक विधवांचं लग्न करत नसतात. हा, तर त्यामुळे काय आहे की तशा पद्धतीने लग्न व्हावी म्हणून समाज सुधारणा लोकांच्या मध्ये जागृती करण्याचं काम आपल्या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी म्हणजे भांडारकर असतील, रानडे असतील, तर यांनी या पद्धतीचे विधवांचे पुनर्विवाह व्हावेत म्हणून प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने हे स्त्रियांच्या मुक्तीच्या संदर्भातलं जे सामाजिक सुधारणा जे आहे ते आपल्याला या काळामध्ये झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर अजून एक याच्यातला पॉइंट आहे इरॅडिक्शन ऑफ अनटचेबिलिटी आणि अबॉलिशन ऑफ कास्ट डिस्टिंक्शन. इरॅडिक्शन म्हणजे नष्ट करणे. तर अस्पृश्य प्रथेचे उच्चाटन म्हणू आपण त्याला, अस्पृश्यतेचे उच्चाटन आणि जाती आधारित जे काही भेदभाव होता, जातीभेद जो होता त्याच्यावर त्याचं ते नष्ट करणं, थांबवणं, जाती आधारित भेदभाव नष्ट करणं, अशा पद्धतीचा एक विचार जो आहे तो या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे व्यक्ती सर्व मानव हे समान आहेत हा विचार जो आहे तो फ्रेंच राज्यक्रांतीने मानव समाजाला दिलेला होता. आणि हे फ्रेंच राज्यक्रांतीचे जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला आधुनिक शिक्षण पद्धतीतून महाराष्ट्रातल्या नव्याने उदयाला आलेल्या नवशिक्षित मध्यमवर्गाला माहीत झालेलं होतं. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की 19व्या शतकामध्ये जाती व्यवस्थेवर टीका करण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं. अस्पृश्यतेवर टीका करणं, जाती व्यवस्थेची क्रिटिसाइज करणं, टीका करणं, तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या काळामध्ये दिसतात. म्हणजे महात्मा फुलेंनी अस्पृश्यतेच्या संदर्भातल्या गोष्टींवर टीका मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. आगरकरांनी केलेली आहे. तर हे समाजसुधारक जे होते त्यांनी या पद्धतीने या सगळ्या अस्पृश्यतेवर
टीका केलेली आणि जातीच्या आधारावर जे भेदभाव व्हायचे त्याच्यावर टीका केलेली आपल्याला दिसून येते. आणि जसं आपण बघितलं की शिक्षणाचा अधिकार जो आहे तो सगळ्यांना मिळाल्यामुळे ज्या ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या किंवा ह्या समाजसुधारकांनी सुरू केलेल्या शाळांमध्ये अस्पृश्य समाजातले किंवा मागासलेल्या जातीतले विद्यार्थी देखील शिक्षण घेऊ लागले आणि मग त्यांना स्वतःच्या उन्नतीचा मार्ग जो आहे ते या माध्यमातून आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर शेवटचा याच्यातला पॉइंट आहे तो आहे रोल ऑफ प्रेस. म्हणजे आता जसं मी म्हणालो तुम्हाला की आता मी बोलताना पण 2 वेळा तुम्हाला माझं बोलताना आगरकरांचं आणि फुलेंचं मी नाव घेतलं. आता या लोकांनी जे काही आपले विचार आहेत जसं ते सभामधून वगैरे सांगायचे त्याच पद्धतीने ते छापील स्वरूपात देखील मांडायचे. म्हणजे महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा असूड नावाचं पुस्तक असेल किंवा तृतीय रत्न नावाचं नाटक असेल. तर हे जे आहेत काय म्हणता येईल त्याला आपल्याला त्यांचे विचार जे आहेत ते छापील स्वरूपात लोकांना उपलब्ध झाले. हे एक मोठा बदल जो आहे तो 19व्या शतकामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. की 19व्या शतकामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये छपाई तंत्राचा प्रसार जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दर्पण नावाचं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं आणि त्या दर्पणमध्ये देखील बाळशास्त्री जांभेकर हे समाज सुधारणा विषयक विचार देखील मांडत होते. म्हणजे आपले विचार जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा या प्रेस म्हणजे वृत्तपत्रे, नियतकालिके जे काही पुस्तके वगैरे असतील त्या माध्यमातून. तर छपाई तंत्राच्या साहाय्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवणं, आपली मतं पोहोचवणं. तर हे या छपाई तंत्राच्या माध्यमातून जी निघणारी जी वृत्तपत्रे असतील, नियतकालिके असतील, पाक्षिक असतील, मासिक असतील, त्रैमासिक असतील तर त्याच्याच माध्यमातून केला जाऊ लागला. आणि अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला वृत्तपत्र किंवा मासिक स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर ते यातून घडून आलेलं आपल्याला दिसतं. तर एवढं मला या पॉइंट मध्ये सांगायचं होतं. तुम्हाला काही शंका आहे का याबद्दल? आता याच्यातले कुठले पेपर सुरू झाले वगैरे त्याच्या डिटेल्स तुम्हाला पुस्तकात नाही त्या सगळ्या गोष्टी. आहे काय शंका काही? तर ठीक आहे, मग नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया आपण. शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे इकॉनॉमी. चौथा युनिट जो आहे तो इकॉनॉमीवरचा युनिट आहे. त्याच्यामध्ये आपण बघतोय की ऍग्रिकल्चर कमर्शियलायझेशन इट्स इम्पॅक्ट डेक्कन रॉयल असं. डेक्कन रॉयल बद्दलचा उल्लेख जो आहे तो मगाशी आपल्या बोलण्यामध्ये झालेला. तर ब्रिटिशांनी जे ऍग्रिकल्चर मध्ये बदल केले जसं तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आपण बघितलं तर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून होतं की शेतसारा वसुलीच्या संदर्भातला हा दृष्टिकोन. पण आर्थिक दृष्टिकोनातून बघितलं तर काय झालं होतं तर भारतामध्ये जमीन ही क्रय वस्तू नव्हती. क्रय वस्तू म्हणजे काय, जमिनीची खरेदी विक्री जी आहे ती खूप असं करता येत नव्हती. म्हणजे जमीन ही वंश परंपरेने असायची, त्याची खरेदी विक्री अशी होत नव्हती. म्हणजे एखादा शेती असेल तर ते सोडून दुसरीकडे जात असेल किंवा दुसऱ्याची शेती करण्यासाठी म्हणून घेत असेल. थेट जमिनीची विक्री वगैरे असं खूप रेअर गोष्ट असायची. पण ब्रिटिशांनी काय केलं की जमिनीचं रूपांतर हे क्रय वस्तूमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज पण तुम्ही बघितलं ना महाराष्ट्रामध्ये जमीन विकायला बरीच लोक हे तयार होत नाहीत. तर त्या पद्धतीच्या धारणा आधी होत्या. पण ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी त्याला जमिनीला क्रय वस्तूमध्ये परिवर्तित केलं. म्हणजे त्याची खरेदी विक्री होणे सुरू झालं. दुसरी गोष्ट ब्रिटिशांनी काय केली की ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये काही नवे शेतीतल्या नव्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं आणायला
सुरुवात केली. म्हणजे काय झालं की आधी काय असायचं, शेतकरी काय करायचा, स्वतःला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्यांचं उत्पादन तो करायचा. अन्नधान्य असतील त्याचं, आणि त्याला जितकं हवं तेवढं धान्य ठेवून उर्वरित धान्य तो बाजारात विकायचा. ठीक आहे. तर अशी ती सिस्टीम होती. ब्रिटिश भारतात आल्यानंतर काय झालं की त्यांनी शेतीला क्रय वस्तू केलं. त्याच पद्धतीने शेतसारा हा कॅशमध्ये जमा करायचा आदेश दिला. तर यामुळं काय झालं की शेतीचं कमर्शियलायझेशन, व्यावसायिकीकरण जे आहे त्याच्यातलं काय ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरे की नव्या पद्धतीची जे पिकं आहेत, म्हणजे नगदी पिकं आहेत, ते अं, ते देखील ब्रिटिशांनी त्याला प्रोत्साहन द्यायला सुरू केलं, किंवा तशा पद्धतीची पिकं घ्यावी म्हणून शेतकऱ्यावर जबरदस्ती करणं किंवा दबाव टाकणं किंवा तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करणं, अशा पद्धतीचं धोरण जे आहे ते ब्रिटिशांनी राबवायला सुरू केलं. मग त्यातलं काय उदाहरण म्हणजे कापसाची शेती. आता कापूसाचं जे उत्पादन आहे, जर ते मोठ्या प्रमाणात घ्यायचं म्हणलं तर ते त्या शेतकऱ्याला त्याचा थेट उपयोग नसतो. तर त्याला पहिल्यांदा ते बाजारासाठीच हे असतं, विकायचं असतं. बाजारात विकून विकणंच हेच त्याचं म्हणजे उद्दिष्ट असतं या उत्पादनाच्या माध्यमातून. म्हणजे त्याच्यापासून रोख रक्कम मिळावी असंच त्याचं स्वरूप असतं. म्हणजे रोख रक्कम म्हणजे नगद 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 म्हणजे कॅश. म्हणून त्याला नगदी पिकं असं म्हणतात. कापसाला असेल, ऊस असेल, किंवा ताग असेल, तंबाखू असेल, तर ही सगळी नगदी पिकं आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीचं पिकांचं उत्पादन जे आहे ते घ्यावं म्हणून शेतकऱ्यांवर दबाव, प्रोत्साहन असेल किंवा तशी परिस्थिती ही ब्रिटिशांनी निर्माण केली. मग आता याच्यातून या पद्धतीची लागवड केल्यानंतर शेतसारा देखील त्या पद्धतीने द्यावा लागत असेल, आणि मग ते देण्यासाठी त्यांना तो जो कर्ज आहे तो सावकारांच्याकडनं कर्ज काढावं लागत असेल. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये शेतकऱ्यांचं दारिद्र्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे समजा साधारण 1821 1821 ते 25 या दरम्यानच्या काळामध्ये ही सगळी व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात यायला सुरुवात झाली, आणि एक 50-60 वर्षाच्या काळामध्ये त्यातनं त्याच्या जे समस्या आहेत रयतवारी व्यवस्थेमधल्या आणि शेतीच्या या कमर्शियलायझेशनच्या ज्या समस्या आहेत त्या दिसायला सुरू झाल्या. आणि मग 1870च्या दशकामध्ये या दख्खन रॉयल्टच्या माध्यमातून ते समोर आलेलं आपल्याला दिसून येतं. तर याबद्दलचे डिटेल्स तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने वाचता येतील. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे ग्रोथ ऑफ मॉडर्न इंडस्ट्रीज, कॉटन मिल इंडस्ट्री. म्हणजे हेच, म्हणजे जे कापसाचं लागवड जी आहे ती ब्रिटिशांनी करायला लावली. आता काय केलं होतं की हा जो याचा प्रदेश आहे, वऱ्हाडचा प्रदेश आहे ना, वऱ्हाड माहिती आहे ना तुम्हाला, हे धुळे, नंदुरबार, हा जो प्रदेश आहे, नाशिक, या प्रदेशामध्ये जळगाव हा जो प्रदेश आहे, तर हा जो वऱ्हाडचा प्रदेश फार नागपूरपर्यंत असा जो उत्तर महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे ज्याला आपण उत्तर महाराष्ट्र म्हणतो, तर तो उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, तर या भागामध्ये कापसाची शेती करायचं प्रमाण या काळामध्ये वाढलं. आणि त्या भागामध्ये ब्रिटिशांनी या कापसाची ने-आण करण्यासाठी, म्हणजे कापूस आहे या भागामध्ये उत्पादित झालेला कापूस, तो कापूस मुंबईमध्ये स्थापन झालेल्या कारखान्यांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून या भागामध्ये रेल्वे लाईन्सचं जाळं जे आहे ते निर्माण केलेलं आपल्याला दिसते. तर ही जी मुंबई नागपूर रेल्वे लाईन आहे ती त्या माध्यमातूनच झालेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं जे आधुनिक पद्धतीच्या उद्योगधंद्यांना आवश्यक असलेला कच्चा माल जो आहे तो या शेतीच्या कमर्शियलायझेशन मधून ब्रिटिशांनी तयार करून घेतला, आणि ते तयार केल्यानंतर त्याला आधुनिक दळणवळणाची साधनं वापरून कारखान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिल्यांदा तर कच्चा माल कापूस जो आहे तो युरोपलाच जायचा, पण नंतर भारतामध्ये त्यांनी आधुनिक
उद्योग जे आहेत ते सुरू केले आणि त्याचं मुख्य ठिकाण जे आहे ते मुंबई होतं. मुंबईमध्ये आपण या कापड गिरण्या ज्या आहेत, कॉटन मिल ज्याला म्हणतो म्हणजे कापड गिरण्या. त्या कापड गिरण्यांमध्ये हा सगळा कापूस यायचा आणि त्या कापसापासून वस्त्र निर्मिती जी आहे ती व्हायची. तर ही जी सगळी आधुनिक पद्धतीची जे उत्पादन जे आधुनिक इंडस्ट्री जी आहे ते अशा पद्धतीने उभं राहिलेले आपल्याला दिसतात. अशाच पद्धतीची गोष्ट बंगालमध्ये ताग जे असतं, तागापासून ते कापड तयार करतात त्याच्या घडलेली आपल्याला माहिती आहे. तर हे असं झालेलं होतं. ठीक आहे. तर त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे याच्यामध्ये आता कारखाने वगैरे झाले, तर कारखाने झाले तर तिथे कामगार आले. कामगार आले तर त्यांच्या काही मागण्या आल्या, त्यांचं काही अधिकारसाठी लढा आला. तर अशातून आपल्याला असं दिसतं की या ज्या सगळ्या कारखाने उभे राहिले आणि त्या कारखान्यामध्ये फॅक्टरी ऍक्ट म्हणजे जे कायदे म्हणजे कारखान्यासाठी जे कायदे केले तर ते त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यातून करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा काय असायचं की कामगारांच्या हिताचं रक्षण करेल असे कोणतेही कायदे जे आहेत ते अस्तित्वात नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये. अगदी फक्त भारतातच नाही तर युरोपात देखील ते अस्तित्वात नव्हते. युरोपमध्ये मार्क्सवादी विचार जे आहे तो प्रभावी ठरायला लागल्यानंतर म्हणजे 1860 वगैरे नंतरच्या काळामध्ये युरोपमध्ये थोडं कामगारांच्याकडं व्यवस्थित बघायला सुरुवात झाली. नाहीतर त्याच्या आधी कामगारांना 16-16 तास काम करावं लागायचं. काय आणि अत्यंत कमी वेतनात आणि अत्यंत हालाकीच्या स्थितीमध्ये आणि अत्यंत काय म्हणतात त्याला, कष्टप्रद स्थितीमध्ये त्यांना ते काम करायला म्हणजे हे कामगार जे असतात ते जे आधुनिक पद्धतीचे कारखाने हे त्यावेळी वाफेच्या इंजिनवर चालायचे आणि त्यासाठी दगडी कोळसा जो असतो तो जाळला जायचा. बर्नर असायचे आणि त्या बर्नरमध्ये तो कोळसा जाळला जायचा आणि त्याच्यापासून ते पाण्याची वाफ तयार करून ते जे इंजन आहे कारखान्याचं ते चालवलं जायचं. मशिनरी त्या इंजिनच्या आधारावर चालायची. तर तिथं त्या भट्टीचं तापमान इतकं उष्ण असायचं की कामगारांच्या शरीराची लाही व्हायची. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना 16-16 तास हे काम करावं लागायचं. तर हे युरोपमध्ये देखील व्हायचं. तर याच्यातून काय झालं की कामगारांच्यातला असंतोष निर्माण झाला आणि कामगार हे एकाच ठिकाणी असल्यामुळे ते हळूहळू संघटित व्हायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी ब्रिटिशांकडे सुधारण्यासाठी आग्रह धरायला सुरुवात केली आणि त्यातूनच आपल्याला नंतर असं दिसतं की महात्मा फुले जे आहेत ते अत्यंत दूरदर्शी विचारांचे होते. तर महात्मा फुलेंनी नारायण मेघाजी लोखंडे हे त्यांच्या सत्यशोधक चळवळीतले कार्यकर्ते होते. त्यांना मुंबईला पाठवून तिथे कामगारांचं संघटन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं आणि नारायण मेघाजी लोखंडेंनी मोठ्या म्हणजे कामगारांच्या बाजूने संघटित केलं. त्यांच्यासाठी आंदोलन करून त्यांची मागणी जी आहे ती सरकारपुढे मांडली आणि त्यातून कामगारांना ही जी रविवारची सुट्टी मिळते किंवा सुट्टीचा दिवस आठवड्यात एक दिवस सुट्टी जी आहे ती या माध्यमातून या कामगारांना मिळालेली आपल्याला दिसते. तर याच्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत ते तुमच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील. तर तुम्हाला आता आपण जे काही सगळी चर्चा केली त्यात तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. आहे का काही शंका? हॅलो. हा बोला. आता शिकवलं त्याबद्दल तर काही शंका नाही. हा. पण एक पेपर असा प्रकल्पावर आधारित आहे ना, त्याबद्दल जरा अधिक गायडन्स मिळाला तर खूप बरं होईल. काल काल घेतले की आपण. हो का? हा ठीक आहे, मग त्याची लिंक ग्रुप वरती द्या, कारण स्कूलमध्ये असल्यामुळे आम्हाला जॉईन होता येत नाही असं. पाठवलंय मी ग्रुपला दिले. तुम्हाला ग्रुप ठीक आहे, वर ठीक व्यवस्थित बघायला हवं. ग्रुपवर आपण ऑलरेडी काल दिलेला आहे. ठीक आहे सर. तुम्ही आहात त्या ग्रुपला? हो आहे. बघा बरं कालचं जरा कालचे जे हो बघा हो त्याच्यामध्ये दिले आपण. ठीक आहे.
मिळालंय ना सर्वांना? कालच्या रेकॉर्डिंग मिळालंय ना कालच्या सेशनचं? नाही मिळालं का? कुणीच काही रिप्लाय करत नाही. मिळालंय ना रेकॉर्डिंग? हो 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 मिळाले सर. म्हणजे त्या मेसेज मध्ये रेकॉर्डिंग आहे, लिंक दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहेत. तर त्या पद्धतीने करायचं आहे. आणि दुसरं मी त्यात उल्लेख केलाय की आपण आठवड्यातून 2 दिवस त्या संदर्भात चर्चासत्र घेणार आहोत. तर ज्याला ज्याला अडचण येईल किंवा तुम्ही सगळेजण जरी आला तरी काय हरकत नाही. तर त्या सेशनला आपण एक तासभराचं सेशन घेऊ. त्यामध्ये तुम्ही येऊन तुमच्या शंका विचारू शकता. ठीक आहे? ओके सर. आणि त्याच्यात वेळ जी आहे ती संध्याकाळची ठेवलेली आहे. म्हणजे बाकीच्या शाळा वगैरे असतील तर त्याच्यापेक्षा थोडं हे होऊ म्हणजे अटेंड करता येईल लोकांना, या दृष्टीनं त्याची वेळ संध्याकाळची ठेवली आपण. अजून कुणाला काही हा शंका? सर. हं? हो सर चालेल. जरा फक्त अटेंडचं काम टाइम जरा चेंज केलं तरी चालेल. नाही, तुम्ही बघा मेसेज बघा त्याच्यातला. पाहिला का? बघा बरं मेसेज. हा बघत आहे मी सर. तुम्ही ते ग्रुपला आहात ते खात्री करा, कारण दुसऱ्या ग्रुपला असाल तर तुम्हाला तो मेसेज नाही मिळणार. ठीक आहे? तर अजून कुणाच्या काही शंका आहेत? असतील तर विचारा. माईक चालू करून विचारा ते शंका कुणाच्या काही असतील तर. हॅलो सर. हा बोला. मी जरा स्कूलमध्ये असल्यामुळे मला की नाही इथून पाठीमागचे लेक्चर्स मला अटेंड करता आलेले नाहीयेत. हं. आणि मी जरा तुमचा तो व्हिडिओ बघितला त्या इन जॉब ट्रेनिंगचा. ऑन जॉब नाही ऑन. हा ऑन जॉब ट्रेनिंगचा. मग ते मी आता शाळेमध्ये आहे. मग शाळेमध्ये मला असा कोणता विषय घेऊन ते करता येईल? तुम्ही बघा त्यात एक वाक्य काय लिहिलंय आपण की समजा तुम्हाला शक्य असेल ना 2 तासांचा विषय काय हा म्हणजे तुम्ही आता 1 महिना आहे ना काय हा 2 तास रोज दिले तरी तुमचं ते पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला बघा तुमची संस्था वगैरे असेल ना, सामाजिक संस्था वगैरे तिथे वेळ जरा देता आला तर बघा. तर मग तसंच शाळेमधलं काही घेता येणार नाही का? येऊ शकतं खरं. म्हणजे त्याचं कसं आहे ते तुम्हाला परत तुम्ही ऑलरेडी त्या जॉबवर आहात. तिथं आता हा तुम्ही काय शिकणार? पण असा एक प्रश्न येतो. बरोबर की नाही? हा 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 त्यामुळे शक्यतो तुम्ही आणखी एखादं ऑप्शन येते का बघा. अगदीच काही होत नसेल तर मग तिथनं त्या आता मग तुमचे जे मुख्याध्यापक वगैरे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावं लागेल. बरोबर. हा हा ते पण प्रोसेस आहे. त्यांना मग विचारून बघा. ठीक आहे? चालेल चालेल. ओके सर. तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. तर आपलं जास्तीत जास्त प्रेफरन्स काय आहे की तुम्ही आता करताय त्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं माहिती करता येतं का बघा. आता आपण होतं. हा 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 चालेल सर. ठीक आहे? अजून ओके मला सर. काय हॅलो सर. नाहीये ह्या ग्रुपला लिंक नाहीये कालची. कुठला ग्रुप आहे तुमचा? नाव वाचून सांगायचं मला. MA हिस्ट्री ऍडमिशन 2023-24. तुम्ही हिस्ट्री. हा. तर त्याला मग तोच ग्रुप आहे आपला. मग त्याच्यावरती आत्ताच तर पडले पण पाठीमागचं नाहीये लिंक सर त्याच्यावर. आत्ताच म्हणजे कधीचं हे बघा आता सुरू तुम्ही आता असणार आहे. मागे गेला की नाही मागे जावा तिथे खालच्या याच्यावर जावा बरं. खालचं काढा. त्याच्यावरती असाइनमेंटचं एक पडलेलं आहे. अभ्यासक्रम त्याच्या नवीन मागे जावा. अभ्यासक्रम. त्याच्यापेक्षा पण मागे जावा. त्याच्यानंतर ओजीडीचं एक अटेंडन्स शीट आहे. दिसली? हा हा ऑन जॉब ट्रेनिंग. बद्दलच्या शंका निरसनासंबंधी दिले की नाही? हा हो. त्याच्यामध्ये 2 नंबरचं पॉईंट बघा. हा ओके सर. हम्म? बाकीचे जे हो चालेल. कॉन्टॅक्ट सेशन आहे आता हे सोडून कालचं ऑन जॉब ट्रेनिंग आणि इन्स्टिट्यूशन अंडर द मराठा हे सोडून फक्त एक कॉन्टॅक्ट सेशन झाले डिवोशनल कल्चर. असे एकूण 3 कॉन्टॅक्ट सेशन आपले झालेले आहेत. आजचं 4थं आहे. ठीक आहे? म्हणजे एक ओके 5 सर. होईल. हा
हो सर जसं चालेल. की तुम्हाला मी सगळे रेकॉर्डिंग एकत्र पद्धतीने पण देईन. हो सर चालेल. हो सर थँक्यू. सोमवारी 4 तारखेला तुमचं शेवटचं आहे यातलं. ते एकदा झालं की मी तुम्हाला देईन. ठीक आहे. अजून काय शंका आहे कोणाची? काही शंका नसेल तर थांबूया मग. सांगा, शंका असेल तर सांगा. लगेच सांगा विचारार्थ. हॅलो सर. हा बोला. सर मी कर्नाटकामध्ये आहे. मग बर. इथल्या शाळेतल्या घेतला तरी चालेल का ऑन जॉब ट्रेनिंगच्या साठीच? हा घेतलं तर चालेल की. आता मी तेच सांगितलं. फक्त तुम्ही शक्यतो प्रयत्न करा ना. तुम्हाला ते तुमचं संस्थेत वगैरे काम मिळतंय का? सामाजिक संस्था बर बर. तसा पण प्रयत्न करू. म्हणजे शाळा आहे त्या शाळेत तुला घेतलं? संस्था म्हणजे एनजीओ असतात. एनजीओ वगैरे नाही. बर. तो पण प्रयत्न करा की. ठीक आहे मग चालेल. प्रयत्न करून बघा. नसेल तर मग शाळेत. थँक्यू सर. हा? चालेल मग थांबूया. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर थांबूया. लगेच विचारा कोणाचे असतील तर प्रश्न. म्हणजे मी आता एकदम बाहेर बंद करायच्या वेळी तुम्ही विचारत जाऊ. ठीक आहे. माझ्या मते तुमचे कोणाचे प्रश्न नाही आहेत. तर तुम्ही सर्वजण या मीटिंग साठी जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. उद्या प्रिन्सिपल इस्माईल पठाण सर हे राईज ऑफ नॅशनलिझम या तुमच्या पेपरवर संपर्कसत्र घेणार आहेत. तर उद्या 11:30 आपण संपर्कसत्रासाठी जॉईन होऊया. उद्या परत भेटूया. धन्यवाद. थँक्स सर.